नमस्कार, मी पूर्वी भावे. स्वागत आहे आजच्या झिरो अवरच्या भागामध्ये. आपण झिरो अवरमध्ये बरेचदा अतिशय ड्रामॅटिक घडामोडी बघितल्या, त्यावर चर्चाही केली आहे. आजचा दिवसही काहीसा तसाच आहे आणि त्याला कारणीभूत आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्याचं वाहणारं एकमेव वारं, अर्थात निवडणूक निवडणूक आणि निवडणूक. निवडणूक म्हटली की ओघाने नाराजी, बंडखोरी वगैरे आलीच. पण आज त्यामुळे महायुतीमध्ये जे नाराजी नाट्य रंगलं त्याचे थेट परिणाम राज्याच्या कॅबिनेट बैठकीत दिसले. त्यामुळे काही कधी न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडल्या. उदाहरणादाखल कधी न चिडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांवरती संतापले, तेही आपल्या मंत्र्यांवरती नाहीत तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांवर. काही मंत्री मंत्रालयामध्ये असूनही कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत. एवढंच नाही तर इतर वेळी आमच्या पक्षात अमुक येणार तमुक येणार हे जोराने सांगितलं जात असताना आज मात्र काही पक्षप्रवेश शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त राखले गेले. अशा बऱ्याच घडामोडी आहेत. मुख्यमंत्री नक्की कोणावरती चिडले, कोण कॅबिनेटला गेलं नाही, कोणी कोणाचा प्रवेश घेतला, गुप्तता काय आणि कशी होती, हे सगळं आपण आज झिरो अवर बघणार आहोत. पण त्याआधी बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे. पोल सेंटरला जाऊ. झिरो अवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये अचानक इन्कमिंग वाढण्याचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? स्थानिक राजकारण, भाजपचं वाढतं महत्व आणि विजयाची अधिक शक्यता. अजूनही तुम्ही वोट करू शकता. आपण कौल आजच्या एपिसोडमध्ये शेवटी बघणार आहोत. तर आजच्या नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली ती सकाळी सकाळी. भाजपमध्ये कोणीतरी महत्वाचा प्रवेश करणार असं कळत होतं, पण कोण, कुठे, किती वाजता, कुठला पक्ष सोडून येत आहे याबद्दल मात्र भाजपने कमालीची गुप्तता पाळली होती. आणि त्याला कारणही तसंच होतं. शिंदेंच्या बालेकिल्ल्याला भाजपने लावलेला सुरुंग. कल्याण डोंबिवलीतल्या शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज हाती कमळ घेतलं. त्यातही स्थायी समितीचे दिवंगत अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रेंनी भाजपला मध्ये प्रवेश घेणं आणि भाजपने त्यांना प्रवेश देणं हे शिवसेनेच्या जिव्हारी लागले. ते खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्ती मानले जायचे. अगदी अलीकडे दीपेश म्हात्रे भाजपकडे गेल्याची जखम ओली असतानाच हा घाव वर्मी बसणारच होता. अगदी पक्षप्रमुखाच्या मुलाचा सच्चा कार्यकर्ता मानला जाणारा नेता फोडला गेल्यामुळं शिंदे सेनेच्या नाराजीचा उद्रेक झाला. मात्र तिथे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेत नाराजी नसल्याचाच दावा केला होता. पाहूयात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून विकासात्मक दृष्ट्या एकत्रपणे काम करतायत, यात काही शंका नाही. परंतु या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या अडचण अशी काहीच नाही आहे. फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे. महापौर महायुतीचाच होईल, यात काही शंका नाही. बरं, हे प्रकरण इथेच संपलं नाही, कारण अजून 2 प्रवेश अपेक्षित होते. ते होते ठाकरेंच्या शिवसेनेतनं, पण होतं शिंदे सेनेलाच आव्हान. त्याबद्दलही आपण पुढे